नमस्कार मंडळी, मी वनिता स्वागत करते आपल्या गावाकडल्या एका अजून धार्मिक व्हिडिओ मध्ये। आज आपण आलेलो आहोत डोंगराच्या कुशीमध्ये वसलेला सुंदर असा श्री क्षेत्र गहिनाथगडाचं दर्शन करण्यासाठी। तर येण्याच्या अगोदर आपला जो निसर्ग आहे डोंगराचा तो माझ्या पाठीमागे बघा। अजून जर पाऊस झाला असता तर किती भारी वाटलं असतं, पण पावसाने यावर्षी लेट केलंय खूप। तर आपण सध्या बीड नगर हायवेवर म्हणजे बीड टू कल्याण ह्या हायवेवरती उभा आहोत। जर तुम्ही नगरकडून येत असाल तर 70 किलोमीटर असं साधारण, जर तुम्ही बीडकडून येत असाल तर 50 ते 55 किलोमीटर आहे आणि या ठिकाणाहून गडवरती आहे 6 किलोमीटर। तर पाठीमागं ना माझ्या कमानीचं काम चालू आहे, भरपूर दिवस झाले, तर बांधकाम काय अजून झालेलं नाही। चला आता आपण सगळ्यात अगोदर वरती जाऊ ना। तर फायनली आपण गडावरती पोहोचलो आहोत। पाठीमागे बघताय माझ्या भव्य दिव्य असं मंदिर आहे। तर नवनाथांपैकी एक नाथ गहिनीनाथ महाराज यांची समाधी या ठिकाणी आहे आणि हे आपल्या लोकांसाठी खूप श्रद्धेचं ठिकाण आहे। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये फिरायला येत असाल तर पाटोदा तालुक्यामधील चिंचोली या गावामध्ये हे मंदिर वसलेलं आहे। तर चला आपण आतमध्ये जाऊ, मस्त असं दर्शन करूया आणि नंतर पुन्हा व्हिडिओ सुरुवात करू। नाथ संप्रदायामधील महान योगी संत गहिनीनाथ महाराज यांच्या स्मृती पावन झालेले हे ठिकाण महाराष्ट्रातील भाविकांसाठी श्रद्धेचं ठिकाण म्हणून मानलं जातं। तर या ठिकाणी खूप सारे भाविक येतात। जानेवारीमध्ये आय थिंक या ठिकाणचा सप्ताह असतो, तो खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो। गडावरती जोमाने अजून नव्याने बांधकाम चालू आहेत। हे दिसतंय तुम्हाला, हे त्यांचं निवास आहे, म्हणजे जे संत आहेत या ठिकाणी त्यांचं राहण्याचं, आणि भरपूर काम चालू आहे। जिकडे बाबा तिकडं असं पांगायला लागलाय म्हणायचं, सगळीकडे गड। मेन मंदिर हे आहेत। तर आता हल्लीच्या काळामध्ये गहिनाथ गडावरती पण खूप साऱ्या सुविधा झाल्यात। या ठिकाणी खूप मोठं एक विद्यालय आहे, संस्कृत विद्यालय आहे। त्या ठिकाणी पण भरपूर विद्यार्थ्यांचे प्रवेश होतात। आणि आतमध्ये बघा, पाठीमागे बघा माझ्या, खूप छान असं मंदिर। आता ऊन खूप पडलंय तर चला अगोदर गोलवेढा मारू आणि नंतर मंदिरामध्ये जाऊ। सुंदर असं दगडाचं बांधकाम आपल्या गडाचं आहे। तर आपल्या इकडचे गड म्हणजे खूपच वेगळे आहेत। मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी 3 समाधी भेटतात। सगळ्यात अगोदर श्री गहिनीनाथ महाराजाची समाधी आहे, नंतर इकडे गोरक्षनाथ आणि पुंडलिक महाराजाची समाधी आहे, आणि अजून एक आपले श्री संत वामनभाऊ महाराजांची समाधी। तर चला आपण जवळून जाऊन दर्शन घडवते तुमचं। या ठिकाणी अनेक जण नवस फेडण्यासाठी आणि मनाची शांतीसाठी येथे प्रार्थना करतात। या ठिकाणी येतात। येथील मंदिरात गहिनीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरून भक्त या ठिकाणी येतात। स्थानिक परंपरेनुसार या गडावर अनेक साधू संतांनी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते, त्यामुळे या स्थानाला विशेष पावित्र्य प्राप्त झालेलं आहे। तर मग कोण कोण आषाढी वारीला या ठिकाणाहून दिंडीमध्ये सामील झाले हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। गहिनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील पूजनीय संत मानले जातात। नाथ परंपरेत आध्यात्मिक योग साधना, वैराग्य आणि गुरुभक्तीला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे गहिनाथगड हे केवळ मंदिर नसून अनेक भाविकांसाठी साधना आणि श्रद्धेचं केंद्र म्हणून पण मानलं जातं। तर दर्शन वगैरे करून आलो तर या ठिकाणी सभा मंडप पण खूप छान मोठा झालेला आहे आणि मंदिराच्या साईडनी छोटे छोटे स्टॉल लागायचे, तर ते साईडला दिसू नये म्हणून खूप छान या ठिकाणी गाळे काढलेत, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर या ठिकाणी सप्ताह खूप मोठा असतो, त्याचमुळे सभा मंडप पण खूप मोठा केलाय। तर माननीय मुख्यमंत्री माननीय पंकजाताई ह्या पण यावर्षी सप्ताहाला आलेल्या होत्या। तर हे बघा पाठीमागं इकडे ह्या साईडला सभा मंडप आहे मंदिराच्या जस्ट थोड्याच समोर, आणि हे नवीन गाळे तयार केले तर म्हणजे एकदम भारी वाटन। जसे हे स्टॉल आहेत छोटे छोटे, तर हे स्टॉल इकडे कन्वर्ट करते। तर प्रत्येक जाग्यावर लांब लांब म्हणजे बांधकाम सुरू झालंय मंदिराच्याच ह्याचं। तर चला, आवाज पण बसलाय माझा, त्यामुळे जास्त मला व्हिडिओमध्ये बोलता येणार, कारण की त्रास पण होतोय घशाला बोलताना। डोंगराच्या सानिध्यामध्ये लपलेला हा गड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आता आपण जाणार आहोत हनुमानगडावरती। तर हनुमानगडावरती पण खूप छान बांधकाम आहे। आता आम्हाला झालं साधारण 2 ते 3 वर्ष झालं होतं गडावर येऊन, खूप दिवसानंतर गडावर आलोत म्हणायचं। गोदावरी नदीची उपनदी सिंदफणा नदीचा उगम या ठिकाणानं होतो। तर आता जरा याला मॉडिफाय केले साईडनी, जागा तीच आहे मेन। लास्ट टाइम आम्ही आलतो तेव्हा फक्त कुंडावानी होतं, आणि बघता एवढ्या डोंगरामध्ये पाणी पण आहे याच्यामध्ये अजून पण।
तर बघा थोडं दिसतंय पण समोर हे वाडा बनवून गेलाय आणि समोर एकदम मोठी नदी बनलेली या ठिकाणी पण. तर हे जे समोरचे तुम्हाला डोंगर दिसते तर यामधूनच नदीचं रूपांतर झालेलं आहे खूप मोठं. तर चला आता दर्शन करू आतमध्ये जाऊन. हे बघा गहिनीनाथ महाराजाची संजीवनी समाधी मंदिर. तर चला गहिनीनाथ महाराजाची मूळ समाधी याच ठिकाणी होती ज्या ठिकाणी सिंदफणा नदीचा उगम होतो. या गडावरील संजीवनी समाधी सुमारे 800 वर्षांहून अधिक जुनी असल्याचे स्थानिक परंपरा सांगते. मंदिराचा पुढील काळ जीर्णोद्धार झाला असून त्याचा उल्लेख शिलालेखात आढळतो. समाधी परिसरात प्राचीन तटबंदी, भव्य प्रवेशद्वार, कोरीव दगडाची रचना आणि शांत वातावरण आजही इतिहासाची साक्ष देते. या ठिकाणचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे सिंदफणा नदीचा उगम स्थान. तर आता गहिनीनाथ महाराजांच्या मूळ समाधीचं दर्शन करून आम्ही निघालोत हनुमानगडाकडे. तर चला आता हनुमानगडाचे दर्शन करू आणि मग नंतर घरी जाऊ. तर गहिनीनाथ गडाचं दर्शन करून आलोत आपण श्री क्षेत्र हनुमानगडावरती. हनुमानगडाचं बांधकाम पण खूप छान आहे आतमध्ये आणि एकदम निसर्गासारखं म्हणजे निसर्गरम्य वातावरण बनवलंय. झाडं वगैरे एवढं डोंगराच्या ठिकाणी लावणं आणि त्याचं संगोपन करणं खूप अवघड असतं पण इथे इतके झाडं येतं. प्रभू श्रीरामाचे अखंड भक्त असलेले श्री हनुमान या परिसराचे रक्षण करतात म्हणून गहिनीनाथ महाराजांच्या दर्शनासोबत अनेक भाविक हनुमानगडावर देखील या ठिकाणी दर्शनासाठी येतात. दिसणारा निसर्ग, थंड वारा आणि शांत परिसर मनाला वेगळीच ऊर्जा देतो. त्यामुळे हे ठिकाण केवळ दर्शनाचे नसून ध्यान, साधना आणि आत्मिक शांतता अनुभवण्याची ही जागा आहे. तर हनुमानगडावरती आलोत, खूप छान दर्शन झाले पण या ठिकाणी आल्यावरती कळलं खूप गर्दी कमी आहे. आपल्या लोकांची येण्याची संख्या पण खूप कमी वाटली. तर ती संख्या कमी नाही झाली पाहिजे. आपले श्रद्धेचे ठिकाण आहेत हे. विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या समोर खाली आल्याच्या नंतर इकडं खूप सारे झाडं आणि गोशाळा आणि आता इकडं अजून एक कुंड आहे. तर चला आपण मारुतीचं मंदिर आणि कुंड हे पण बघू जाऊन. तर बघा या ठिकाणी पण एवढ्या डोंगरामध्ये किती पाणी आहे. तर ही बारव आहे जुन्या काळातली. इथं छोटस मारुतीचं मंदिर आहे. तर हे मंदिर ना म्हणजे हे मारुतीचं रूप आमच्या गावात जे मारुतीचं मंदिर आहे त्याच मारुतीचं रूप या ठिकाणी आहे. तर आमच्या गावातलं मंदिर पण मी तुम्हाला दाखवीन. तर आतमधलं दिसत नाही, थांबा आपण जवळ जाऊन बघू. आतमध्ये तर काय मी जाणार नाही, बाहेरूनच दाखवेल. तर हे बघा, जय मारुती राया. तर आजचा गहिनीनाथगडाचा आणि हनुमानगडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. अजून तुम्हाला गावाकडले कोणते धार्मिक स्थळ पाहायला आवडते हेही कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटूया अशाच नवीन गावाकडल्या धार्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.